आता इतके दिवस आपण तीळ, गूळ, शेंगदाणे अशा उष्ण गोष्टींबद्दल बोलतोय, तर आता थोडासा ट्रॅक बदलून आपण थंड पण पौष्टिक गोष्टींबद्दल थोडक्यात चर्चा आपण करू. त्याच्यामध्ये सर्वात बेसिक आणि महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे दूध. इथे पहिल्याच वाक्यात मी हे सांगू इच्छितो की तीळ आणि दूध हे विरुद्ध आहे, त्यामुळे दोन्ही कधी एकत्र खायचं नाही. एक लक्षात ठेवा. मग पुढचं मी बोलतो की दूध हे अतिशय पौष्टिक आहे. आपल्यासाठी अतिशय नॅचरल असं हे पौष्टिक असं द्रव्य आहे आणि त्याच्यापासून आरोग्य लाभ नक्की होतो. आता ही गोष्ट आहे की शास्त्र असं सांगतं की ज्यांना दात आले, थोडक्यात जे खायला शिकले, त्यांनी दूध प्यायलाच पाहिजे असं अजिबात नाही. त्यामुळे दूध हे जरी पौष्टिक आहे, थंड आहे, अतिशय आरोग्यदायी आहे, तरी सुद्धा ज्यांना मानवत नाही, ज्यांना सोसत नाही, त्या लोकांनी दूध प्यायलाच पाहिजे असा आग्रह त्यांनीही धरू नये आणि दुसऱ्यांनीही त्यांच्यावर करू नये. असं हे दूध हे द्रव्य आहे. दूध हे अभिसंधी म्हणजे पाण्याला धरून ठेवणारं, कफ वाढवणारं असं हे पौष्टिक द्रव्य आहे आणि हे आपल्या शरीराला आणि मनालाही एक वेगळा आधार आणि वेगळी ऊर्जा प्रदान करणारं असं हे द्रव्य आहे. त्यामध्येही सगळं जे दुधाचे गुणधर्म आहेत हे गाईच्या दुधाचे आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हशीच्या दुधाचे मुख्य जे गुणधर्म आहेत ते म्हणजे पुष्टी, बल आणि झोप आणि वजन वाढवणं. यासाठी तुम्हाला म्हशीचं दूध घ्यायला पाहिजे. आणि जर बुद्धी, ॲजिलिटी, उत्साह या गोष्टी हव्या असतील तर गाईचं दूध कधीही उत्तम आहे. गाईच्या दुधाचे पदार्थ हे अतिशय रुचकरही लागतात आणि त्याच्यापासून आरोग्य लाभही होतो. आपण लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब पण करा.